श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. काल अक्षय तृतीया झाली. महाराजांनी सगळी सेवा करून घेतली. करते करवी ते महाराज आहेत, मी अनेकदा सांगते. तर काल अक्षय तृतीयेच्या निमित्ताने माता लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन झालेलं आहे. तर माता लक्ष्मीची मूर्ती काल आणलेली आहे आणि ती कशी आहे, त्यावर सेवा काय केली, तर तेच आजच्या व्हिडिओतून तुम्हाला थोडक्यात शेअर करते सगळी माहिती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर नक्की पहा. तर काल अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावरती माता महालक्ष्मीची कमळात बसलेली मूर्ती मी आणलेली आहे. तर ती तुम्हाला दाखवते. बघा, ही अशी महालक्ष्मीची मूर्ती आहे. तर ही चांदीची आहे आणि गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती मी पाठीमागे तुम्हाला दाखवलं होतं, जी मी घेतली होती. तर कमळात बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती आणलेली आहे. तर अक्षय तृतीया होती, त्यामुळे अभिषेक असेल, त्याचबरोबर बाकीच्या सेवा ज्या महालक्ष्मीच्या असतील तर त्याही केलेल्या आणि आपल्या बाकीच्या जे अक्षय कलश वगैरे त्याही सेवा झाल्या त्याच्या. तर काल अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती माता लक्ष्मीची मूर्ती घरी आणली. त्यावरती षोडोपचारे पूजा, अभिषेक आणि श्रीसूक्ताचं पठण केलं. पण काल एवढ्या सेवा सगळ्या होत्या, त्यामुळे मला त्याचा व्हिडिओ करता आला नाही. आणि आज गुरुवारही आहे, त्यामुळे आज मी या संपूर्ण काल ज्या सेवा केल्या त्याच आज महालक्ष्मीची मूर्ती स्थापना कशी केली, अभिषेक काय केला, सेवा काय केली, तेच आजच्या व्हिडिओतून आपण सगळे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महालक्ष्मीच्या मूर्तीवरती सुरुवातीला तर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून दुधाने अभिषेक केला आणि त्यानंतर 16 वेळा श्रीसूक्त म्हणून पाण्याने जलाभिषेक केला. आपण जेव्हा नवीन मूर्ती खरेदी करतो किंवा आपण जेव्हा एखादी कोणतीही देवालयातली मूर्ती देवांची आणतो तेव्हा त्याच्यावरती अभिषेक करणं हा कंपल्सरी असतो. त्याशिवाय ती जे देव आहेत ते सिद्ध होत नाहीत असं म्हटलं जातं. त्यामुळे श्रीसूक्त म्हणून करायचं असताना देवांच्या बाकीच्या करतो तेव्हा श्रीसूक्त, पुरुषसूक्त, गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपण करत असतो. तर तुम्हाला ही महालक्ष्मीची मूर्ती कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्या शेवटपर्यंत सेवा पहा. कुंकुमार्चन सेवा आहे, लवंग अर्पण केल्या, महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं. तर तेच सगळं आजच्या व्हिडिओतून मी शेवटपर्यंत दाखवणार आहे. अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावरती महालक्ष्मीची मूर्ती स्थापना झाली, यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी असू शकत नाही. बघा, आपल्या घरात सगळ्यांना वाटत असतं की लक्ष्मी स्थिरकाल नांदावी, यासाठी सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं आणि अष्टलक्ष्मी प्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी श्रीसूक्तचं नित्य नियमाने आपल्या घरात पठण होणं खूप महत्त्वाचं असतं. जे व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं पठण होणं महत्त्वाचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकमची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. मी याचा सेपरेटही व्हिडिओ शेअर केला होता पाठीमागे. महालक्ष्मी अष्टकम हे महालक्ष्मी माताची खूप सुंदर अनुभवी सेवा आहे, अनुभव देणारीच सेवा आहे. तर महालक्ष्मी अष्टकमचं कमीत कमी एकदा तरी नित्यसेवेमध्ये पठण करत चला. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घेतली. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या, फुलं थोडीशी वाहून घेतली, धूपदीप ओवाळून घेतला. तर मूर्ती कशी दिसते, खूप सुंदर वाटत होतं पूजा करताना. आणि जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याही मनाला खूप प्रसन्न वाटतं. ही सगळी सेवा चालू असताना तुपाचा दिवा मी लावून घेतलेला होता आणि त्या दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला केली होती. कारण की भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मींची सेवा करताना किंवा त्यांची जी दिशा आहे, उत्तर दिशा आहे, म्हणून कोणतीही भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मींची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा दिवा हा उत्तर दिशेला लावलात तर अतिशय उत्तम, पूर्वेला लावलात तरीही चालतं. पण उत्तर दिशेला दिव्याची वात जी करतो तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते. म्हणून उत्तर दिशेला दिव्याची वात करून लक्ष्मी मातेची कोणतीही सेवा करावी. गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा जमला तर तो लावावा. आणि जे आपलं गुलाबजल आहे तर तेही माता लक्ष्मीला आवडतं. नंतर अत्तर, गुलाब अत्तर आवडतं, तेही लावून घ्यावं. तर बघा, कुंकुमार्चन मी केलं. तर कुंकुमार्चन देवी अष्टोत्तर नामावली म्हणून केलं, श्रीसूक्त 16 वेळा म्हणून केलेलं, श्रीसूक्त 1 वेळा, कमलात्मक मंत्र 16 वेळा त्याला जोडून मी केलं. त्यानंतर देवी अष्टोत्तर नामावली आणि कमलात्मक मंत्र 16 वेळा असा म्हणून कुंकुमार्चन केलेलं आहे. तर कुंकुमार्चन केल्यानंतर नेहमी आपल्या दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथातील जे क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे ते म्हणावं. कारण की या सगळ्या सेवा आपल्याकडून होत असतात तेव्हा चुकून आपल्याकडून बोललं जातं किंवा काही एखादी चुकून गोष्ट होते, त्यामुळे क्षमा ही मागायची. कारण की आपल्याकडून चुका होतात नकळत, यासाठी क्षमा प्रार्थना स्तोत्र ही शेवट म्हणायची. नमः कर्दमेन प्रजाभूतामयी संभव कर्दम श्रीयवासे मे कुले मात्र पद्ममालिनीं श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये
प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी। आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हा करंगळी शेजारचं बोट, ज्याला अनामिका म्हणतात, अनामिका आणि अंगठ्याने करत असतो श्रीयंत्रावरती, पण टाकावरती, देवीच्या फोटोवरती, देवीच्या मूर्तीवरती आपल्याला 5ही बोटांनी कुंकुमार्चन करायचं असतं। आणि महालक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही पौर्णिमा असेल, महालक्ष्मी दुर्गाष्टमी असेल किंवा अशा शुभ दिवशी कोणत्याही दिवशी कुंकुमार्चन करू शकता। आणि मी नवीन मूर्ती आणल्यामुळे अभिषेक केला आणि त्यानंतर कुंकुमार्चनाची सेवा रुजू केली आणि त्यानंतर लवंगांची आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमची आणि शेवटी आरती केली। तर या सगळ्या सेवा झाल्यानंतर खूप छान मनाला प्रसन्न वाटलं। तर तुम्ही या सगळ्या सेवा करता का तेही मला कमेंटमध्ये सांगा। श्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। नमो नमः। देवी अष्टोत्तर नामावली म्हणून कुंकुमार्चन सुद्धा करावं, याची इन डिटेल माहिती यापूर्वी मी सांगितलेली आहे। देवी अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही श्रीयंत्रावरती तसेच देवीच्या मूर्तीवरती, टाकावरती कुंकुमार्चन करू शकता। ओम श्री महामायाय नमः। नमो नमः। ओम श्री श्री महालक्ष्मी नमः। नमो नमः। ओम श्रीं श्रीं महावाण्ये नमः। नमो नमः। ओम श्रीं श्रीं महेश्वरे नमः। नमो नमः। ओम श्रीं श्रीं महादैव्ये नमः। नमो नमः। ओम श्रीं श्रीं महारात्रे नमः। नमो नमः। ओम श्रीं श्रीं महिषासुरमर्दिन्ये नमः। नमो नमः। ओम श्रीं श्रीं कालरात्रे नमः। नमो। माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी, गुह्या गुह्य अति गुह्य तू माझा जप ऐकहा, मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी। इति श्री क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत्य विराजित श्री महालक्ष्मी चरणार्पणमस्तु। श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। बघा, महालक्ष्मीच्या मूर्तीला सुंदर असा अभिषेक झाला। त्याचबरोबर अभिषेक हा मी श्रीसूक्त 16 वेळा म्हणून केलेला आहे। त्याचबरोबर कुंकुमार्चन केलं। कुंकुमार्चन करताना श्रीसूक्त 1 वेळा पठण, फलश्रुती वाचली हात जोडून। त्यानंतर देवी अष्टोत्तर नामावली म्हणजे देवी महालक्ष्मीची 108 नामावली घेऊन कुंकुमार्चन केलं आणि त्यानंतर कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणून कुंकुमार्चन केलं। आणि त्यानंतर आता देवीची आरती करून घेणार आहे, महालक्ष्मीची आरती करून घेणार आहे। कारण आपण कधीही कोणतीही वस्तू कोणतीही मूर्ती जेव्हा देवघरात स्थापन करतो तेव्हा ती सिद्ध करावी लागते। म्हणजे काय तर श्रीसूक्त म्हणून 16 वेळा, 1 वेळा अथर्वशीर्ष, 16 वेळा श्रीसूक्त म्हणून, आणि जर देवांची मूर्ती असेल तर पुरुष सूक्त म्हणावं। आता महालक्ष्मीची मूर्ती असल्यामुळं 16 वेळा श्रीसूक्त म्हणून मी मूर्ती सिद्ध करून अभिषेक घातला। पंचामृताने दह्या दुधाने घालून घेतला तरी चालतो। त्यानंतर फक्त जलाभिषेक करायचा, त्यावेळेस 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं। फलश्रुती प्रत्येक वेळेस वाचण्याची गरज नाही, एकदा फलश्रुती वाचले तरी चालते। त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणून मी 16 लवंगा महालक्ष्मीला अर्पण करणार आहे, तर तीही तुमच्यासोबत लवकरच शेअर करते। पण मनाला अगदी खूप प्रसन्न वाटलं। बघा, महालक्ष्मी मातेचं काल आगमन झालं अक्षय तृतीयेच्या दिवशी। आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरात अक्षय सुख, शांती, आनंद राहावी, अष्टलक्ष्मी प्राप्त व्हाव्यात। अष्टलक्ष्मी म्हणजे काय हो? खूप धन संपत्ती, करोडो रुपये का? तर नाही। आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी रांधणं आणि माता भगवान विष्णूंसहित माता लक्ष्मीचा कुटुंबात वास असणं, घरात वादविवाद नसणं, घरात शांतता असणं, आह्यात सुखाने समाधानाने खाणं, यालाच लक्ष्मी प्राप्ती म्हणतात असं माझ्या म्हणण्याने तरी आहे। कारण की खूप पैसा आहे आणि घरात जर शांतता नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही बघा। त्यामुळे माता लक्ष्मीची मला मूर्ती खूप दिवस झालं घ्यायची होती। आणि बघा, देवाच्या जेव्हा मनात असतं, जेव्हा भगवंताच्या मनात असतं तेव्हाच तेही आपल्या घरी येतात असं मला वाटतं। कारण की मला खूपदा असा अनुभव आला, हो घ्यायचं घ्यायचं करून प्रत्येक वेळेस राहून जात होतं आणि काल अचानक गेलो आणि घेऊन आलो, असं झालं ते। तर आरती करणार आहे आणि 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम। आता महालक्ष्मी अष्टकम सर्वांना माहीत आहे। वाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदृष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजयोग संभुते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते।
पद्मासन स्थिती देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नाना अलंकार भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रे पट्टे भक्ती मांडणार सर्वसिद्धी वाप्नोती राज्यप्राप्ते तर सुंदर अशी महालक्ष्मीची आरती करून घेतली। तर सगळ्या सेवा स्वामी महाराजांनी पूर्ण करून घेतल्या। तर नैवेद्यही नंतर मी दाखवणार आहे जेव्हा करेन तेव्हा। आता फक्त सकाळची सेवा करून घेतली। तर सगळ्यांनी अवश्य स्वामींची सेवा करा, अनुभव घ्या आणि माझी आजची ही सेवा कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।